श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 67। एकाईसाच्या भक्तीचा विनोद। सर्वज्ञ बाहेरच्या ओसरीत बसलेले होते। सर्वज्ञांजवळ एकाईसा देमाईसा बसलेल्या होत्या। सर्वज्ञांनी विचारले, देमती, आम्ही राजे होऊ तर तुम्ही काय व्हाल? देमाईसा म्हणाली, जीजी, तर मी महत्वाचा सैनिक होईल। एकाईसाला विचारले, बाई, तुम्ही काय व्हाल? ती म्हणाली, जीजी, तर मी भक्त होईल। सर्वज्ञ म्हणाले, वानरेस तर अशांना विटा माती व्हायला लावतात की? एकाईसा म्हणाली, जीजी, तर मी शेजारच्या गावी राहीन। यावर सर्वज्ञ गप्प राहिले। भट्टोबास काम आटोपून आले। सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, साप्रंथ भक्त एक आला आहे। भट्टोबास म्हणाले, जीजी, तो कसा? सर्वज्ञ म्हणाले, आम्ही देमतीला असे विचारले, देमती, आम्ही राजे होऊ तर तुम्ही काय व्हाल? ती म्हणाली, तर मी महत्वाचा शिपाई होईल। एकाईसाला विचारले, बाई, तुम्ही काय व्हाल? ती म्हणाली, तर मी भक्त होईल। मग आता आम्ही असे म्हणालो, वानरेस अशांना तर विटा माती व्हायला लावतात की? तेव्हा ती म्हणाली, तर मी शेजारच्या गावी राहीन। यावर भट्टोबास म्हणाले, तर काय जी एकाईची भक्ती ते शेजारच्या गावाहून की? यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई, भक्त आणि शेजागावी परमेश्वर हा भक्तांचा आत्मा आहे। असे आत्म्याशिवाय शरीराला राहणे नाही, तसे परमेश्वराशिवाय भक्ताला राहणे नाही। बाई, भक्ताला काय शेजारच्या गावी राहणे असे? भक्त नेहमी देवाजवळच राहतो की? श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।